तुम्ही तुमच्या खिशातली नोट पाहिली आहे का कधी? फाटकी, मळकी किंवा पाण्यानं खराब झालेली. पण कल्पना करा काय होईल जर तुमच्या खिशातली नोट कधी खराबच नाही झाली, फाटली नाही किंवा ओली नाही झाली तर? ही फक्त आता कल्पना नाही तर भारतीय चलनाचं भविष्य आहे. आरबीआय लवकरच प्लास्टिक नोटा चलनात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आरबीआयनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलसाठी म्हणजेच प्रायोगिक चाचणीसाठी हिरवा कंदील दिला. याच आठवड्यात 5 ऑगस्टला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे की सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्या तर पुढच्या आर्थिक वर्षात 2027-28च्या सुरुवातीला या प्लास्टिक नोटा चलनात येऊ शकतात. आता नेमक्या किती नोटा बाजारात येणार? तर या प्रायोगिक टप्प्यात आरबीआय 10 रुपयांच्या 1 अब्ज म्हणजे 100 कोटी आणि 20 रुपयांच्या 1 अब्ज अशा एकूण 2 अब्ज प्लास्टिक नोटा बाजारात आणणार आहे. आता या नोटा प्रत्यक्षात कशा काम करतात, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर पुढच्या मोठ्या प्रमाणावर छपाईचा निर्णय घेतला जाईल. आता प्रश्न पडेल की प्लास्टिक नोटांची गरजच काय? तर यामागे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. एक तर त्या दीर्घकाळ टिकतात. आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार प्लास्टिक नोटा कागदी नोटांच्या तुलनेत 2 ते 6 पट जास्त टिकतात. विशेषतः लहान मूल्यांच्या नोटा जास्त वापरल्या जातात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे प्लास्टिक नोटांचा वापर खर्च कमी करेल. या नोटा पाणी, घाम किंवा धुळीमुळे खराब होणार नाहीत, स्वच्छ राहतील. याशिवाय यात बनावट नोटा बनवणं अधिक कठीण करण्यासाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्य म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी फीचर्स असतील. नोटांची छपाई आणि खराब झालेल्या नोटा बदलण्याचा खर्च यामुळे कमी होईल. काही अभ्यासानुसार कमी नोटा छापल्या जात असल्यानं त्यांचा पर्यावरणीय परिणाम सुद्धा कमी असतो. आता महत्त्वाचा प्रश्न, या प्लास्टिक नोटा आल्यावर कागदी नोटा बंद होणार का? तर नाही. सध्या तरी कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये. सरकारनं स्पष्ट केलंय की प्लास्टिक नोटा कागदी नोटांच्या सोबतच चलनात राहतील. हा फक्त एक प्रायोगिक प्रकल्प आहे आणि यातील यश पाहूनच भविष्यातले निर्णय घेतले जातील. जगातील 60 पेक्षा अधिक देश जसे की ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड आणि थायलंड सारख्या देशांमध्ये आधीच प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जात आहेत. भारतानं सुद्धा अनेक वर्षांपूर्वी यावर विचार केलेला. पण आता आरबीआयनं नोट छपाई शाखा, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडनं जागतिक स्तरावर पॉलिमर शीटसाठी निविदा सुद्धा काढली आहे. यात पुरवठादारांसाठी कडक सुरक्षा नियम आहेत, ज्यात चीन आणि पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही ऑपरेशन किंवा कच्च्या मालावर निर्बंधांचा समावेश आहे. या प्लास्टिक नोटांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल होतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे. भारतीय चलनाचं हे नवे रूप स्वीकारायला आपण किती तयार आहोत? या प्लास्टिक नोटांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्या नोटा तुम्हाला वापरायला आवडतील का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.